Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि त्यासाठी मी माझ्या येणाऱ्या सॅलरीमधून तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला सपोर्ट करायला द्यायला तुम्ही घेऊ शकता. पण मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, सारखं ऑनलाईन केलं पाहिजे असं माझं आपल्या सगळ्यांना म्हणणं आहे. आणि त्यामुळे अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे स्वायत्त असतात आणि त्या स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने दखलंदाज करायची असते. त्यातलीच सहकारामधल्या निवडणूक घेण्यासाठी एक सहकार प्राधिकरण आहे. त्यांचे अधिकार आहेत. आता या सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला. मग सहकार प्राधिकरणाला असं वाटलं की हाऊ इट इज पॉसिबल इन 3 months. तर अजून मला बऱ्याच गोष्टींचे निर्णय आहे. कोणी सहकार न्यायालयात जाऊन बसलाय, कोणी हायकोर्टात गेलाय, कोणी DDR कडे अपील केलाय. या सगळ्याचा निर्णय लागायला मला 3 महिने पुरणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर ते पुन्हा कोर्टात जाईल. माझ्या माहितीप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात ऑलरेडी गेले आहेत 3 महिन्याची मुदत मागायला. पण त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढत करून घ्यायला लागेल. सपोर्ट म्हणजे नथिंग डुईंग, तुम्ही 3 महिन्यात केला तर मग त्यांना भरा सांगितलं. कारण कच्ची यादीच तयार झाली ती पक्की यादी होताना अनेकांचे निर्णय करायला लागतील. त्यामुळे त्यांच्या वतीने उत्तर देण्याची पण जबाबदारी माझी नाही आणि उत्तर देण्याची सोय पण मला नाही. कारण ते उत्तर तुम्ही कोण जाणार आहे आमच्या होतं. त्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिला. त्याचं एक प्राधिकरण आहे निवडणुका घेण्याचं.